माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हो या तेच चालू आहे ना भाऊ. घरासमोर पाणी त्याच्यामध्ये मग डॉक्टरने ऑपरेशन आज 4 महिने झाले अध्यक्ष मैडम ने ये के लिए रिक्वेस्ट चला बता सोप नहीं है ना. आपण कसा मांडणार सही नाही आपण कसा मांडणार म्हणजे आपण सीओ जबाबदार आहेत याला लेखकाला हवेत ना आपण त्या 2 दिवस बिफोर घेतली असती. सहीला काय सही पुढे फक्त याच्यावर मुख्याधिकाऱ्यांची सही म्हणजे हे खरं खोटं आता आम्ही काय सांगतो तुमचे हे आकडेवारी घरी आहे एक लेखापाल आहे जबाबदार पद्धती जबाबदार अधिकारी तुमचे यांच्या सही नसल्यावर आम्ही याला काय म्हणायचं मॅडम. मॅडम आपण विचार करा आपण विचार करा अध्यक्ष मॅडम तुम्ही विचार पाणी आपण त्याला उपस्थित बाकी सही तर पाहिजे ना मॅडम याला सही फार आवश्यक आहे जबाबदार अधिकारी आज याला जबाबदार डॉक्युमेंट आज की झालेलं नाहीये आज जुना डॉक्युमेंट 2-3 दिवस आधीपासून प्रिंट केला असेल बरोबर. आपण जर 4 दिवस टीपीओ साहेबांची चर्चा करून कलेक्टर साहेबांची आपण 4 दिवस होतो याच्यावर सही आवश्यक आहे. जबाबदार कोण याच्यावर मुख्याधिकाऱ्यांची सही आहे. बरोबर भाई आप जबाबदार अकाउंट कौन है जबाबदार उनके नीचे का कोई है ये दोनों नाही पण बदली केव्हा झाली काल परवा झाली ना हे तुम्ही केव्हा मानणार साहेब आपण काही कामांसाठी त्यांच्या घरी जाऊन सह्या आणतो आणू शकले कारण मॅडम हा आमचा संकल्प आहे पुढे भुसावळच्या विकासाचा पूर्ण वर्षभराचा लेखाजोखा आहे. मला सांगा तरी असं या बजेटमध्ये जर असं राहील हो खरंच कसं भविष्य आणि हे फायनल बजेटला जनरल बॉडी मीटिंग आणि तरी मला सुचवायचं साहेब मुख्याधिकारी सही करतायत मुख्याधिकारी कुणाकडे सही करताय मुख्याधिकारी सही करताना एक वेळ मुख्याधिकारीची नसलेच चालेल एकापास सही कॅफो आहे ना आपल्याकडे कॅफो सुपर क्लास 2 पोस्ट आहे आणि कसं आहे अधिकारी उपस्थित राहत नाही आणि नगरसेवक म्हणजे आणि स्थायी समिती सभापती अध्यक्ष सर्व उपस्थित राहत आहे पण तुमचं येणार अधिकारी तर पाहिजे कुठल्याही मीटिंगला चीफ ऑफिसर नाही येते म्हणजे चीफ ऑफिसर सांगितलं नाही असं नाही चालत ना दादा असं चालेल का तुमच्याकडे तुमचे जे चालेल का भविष्यात पुढे ऍज अ चीफ ऑफिसर म्हणून मुख्याधिकारी म्हणून फक्त मीटिंग घ्यायचे मला सांगितलं आहे पत्र आहे आहे ना खरंच आहे ना लेखी असं तर चांगलं लेखी दादा लेखी असं हरकत नाही मला आहे आजच्या मुख्याधिकारी आपले परवेश साहेब म्हणजे तुम्ही जबाबदारी परवेश साहेबांच्या जो काही आपल्याला शासन निर्णय येईल त्या निर्णयाप्रमाणे परंतु हा जो वाटा आहे 1 करोड 35 लाख आपल्याला वाटावा लागेल
कारण सपोज आपण 400 करोड जरी म्हटलं तर 400 करोडचे 15% झाले 60 करोड रुपये आपल्याला तो वाढवावा लागेल. म्हणजे हा वाढवून ठेवा उलट म्हणजे येणाऱ्या काळात. कारण की गाडी गटारीचं जर का वरून आलं तर त्याच्यात आपला वाटा साठवून एक अंदाज 60 करोड करू. आपण 46 कोटी केले आहे. तर 60 करोड करा. पण स्वच्छता दिसत पण नाही. आम्ही कसं आहे आम्ही नवीन आहे तर आम्हाला माहिती सिनियर आहेत पण आम्ही आम्हाला पण माहिती मिळाली पाहिजे काय विषय काय अभियान चालवताय पण स्वच्छता दिसत नाहीये ना. एक्झॅक्टली काय करताय तुम्ही? अधिकारी पोहोचतो. त्यासाठी आपण नवीन आपल्याला माहिती पाहिजे ना. नेक्स्ट टाइम तुम्ही जे जे आहे त्या प्रत्येक सभेला आहे ना आपण संबंधित अधिकारी तिथं काम करतात असं दिसून येतं. तुमचा आदेश द्यायचा की सर्व अन्यथा मीटिंग चालू होईल, अन्यथा मीटिंग चालू होणार नाही हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि आपलं याचं काय झालं सर्वसाधारण सभेमध्ये आपण आपलं सरदार वल्लभभाई नाही अधिकारी काम मॅडम अधिकारी तुमच्यावर बसले ना तर आपल्याला भविष्यात चालू नाही कंटिन्यू होणार. आज आपण आपली मीटिंग 3 दिवस झाले सर्वसाधारण म्हणजे आपल्या ठरलं मी काय म्हणतो नाही, तुम्ही एकच काम करा. मॅडम 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या दिवशी ती गैरी कोणती इथं पूजा होईल त्या दिवशी लागलाच पाहिजे असा आदेश द्या तुम्ही. त्याच्या आधी लागला पाहिजे असा आदेश द्या. 19 तारखेला आपण इथं येणार तर त्या दिवशी लागलाच पाहिजे. म्हणजे तिघी पुतळ्यांची पूजा होते. प्रत्येक पूजाला टाळाटाळ होते असं वाटतंय. बरोबर. इथून 8 दिवस आहे. 8 दिवसात तो 18 तारखेला इथं ते लागलंच पाहिजे म्हणून. ते दलित वस्ती सुधार अनुदान त्याच्यामध्ये मागच्या आणि वर्षी एवढेच आहेत का? झालेले आहे किंवा एवढेच अनुदान आहेत. आलेलं आहे. काय फेस्टिवल झालेलं आहे. अनुदान जे येतं त्याचा किती वापर झालेला आहे आपल्याला ते एक्झॅक्टली कळेल का? वापर होतोय की नाही एखाद्याच्या झाला आहे. त्याचे प्रमाण चालेल पण माहिती आहे आपल्या जिल्ह्यात आपल्या कामामध्ये जे प्रमाण तेवढ्याच कामाच्या म्हणजे वापर होतोय का? त्यामुळे लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला जगं नाही आहे. त्याच्यासाठी मॅडम तो आपला एचपीचा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल मग तिथं भाडे तत्वाड आहे ना. नाही भाड्याचं लोक राहतात म्हणजे दोन ठराविक रक्कम असते बाकीची तर त्यांना स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण जे कामं करतो त्यामध्ये सगळ्यात पहिले आपलं असतं आहे की ठेका पद्धतीने आपण शहराची साफसफाई करणे, कचरा घंटा गाड्या गोळा करणे, त्यानंतर जे आपले कचरा काही ठिकाणी कुंड्या वगैरे ठेवल्या त्या ठिकाणी सांगलेला असतो तो कचरा ट्रॅक्टरद्वारे भरून आपले डम्पिंग ग्राउंडवर नेणे हे काम आपण मागच्या वर्षी केलेले आहे. सध्या आपलं तिथे तर मी काय म्हणतो आपण जो ठेका दिलेला आहे तो बरोबर तर त्याला ठेकेदाराला गाड्या आपण पुरवतो का? सर त्याच्यामध्ये आपल्याकडे नगर परिषदेच्या जेवढ्या गाड्या उपलब्ध आहेत तेवढ्या आपण त्याला प्रोव्हाइड करतो. प्लस त्याच्यात काय चार्जेस घेतो आपण? त्याचे चार्जेस आपण जे माझ्या एक्झॅक्ट एक अंदाज अंदाजे समजा आता तिथे डम्पिंग ग्राउंड मध्ये जेसीबी दिलं ते नगरपालिकेचं बरोबर तर नगरपालिकेची जेसीबी तुम्ही तिथं देता तो ठेकेदार ऑलरेडी त्याच्या स्वतःच पाहिजे जेसीबी पण नगरपालिका प्रोव्हाइड करते. नगरपालिकेला त्याच्यामधलं काय आहे? सर मागचं जे टेंडर होतं आपलं या मागच्या वर्षीच्या अगोदरचं जे टेंडर होतं त्याच्यामध्ये आपण कंत्राटदाराकडे प्रोसेसिंग पण दिलेली होती. परंतु मागच्या वेळेस आपलं ते जे आपला घनकचऱ्याचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प नगर परिषदेचा कन्स्ट्रक्ट झालेला नाही आहे. या कारणास्तव आपण शासनाकडे निधी मागणी केली. त्यामध्ये आपलं आता डीबीआर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. डीबीआरमध्ये मग आपण तिथे वेट वेस्ट कंपोस्ट आणि RMS सेंटर अशा 3 गोष्टी उभारतो. ते काम चालू असल्यामुळे या करंटच्या टेंडरमध्ये आपण प्रोसेसिंग कंत्राटदाराकडे दिलेली नाही. अच्छा आपण मागच्या वेळेस जो अंदाजपत्र घेतला होता या विषयामध्ये तर याच्यामधला जो बिल अदा केले गेलेले
ते कोणत्या निधी अंतर्गत अदा केलेले आहेत? ते आपण 15 फायनान्स मधून मंजुरी घेतली आहे आणि 15 फायनान्स मध्ये निधी अपूर्ण असल्यास आपण ते नफा म्हणतात. नाही, गावामध्ये अशी चर्चा आमच्या कानावरती आली की काहीतरी केलं 3-4 कोटीचा काहीतरी नफा पडला दिले गेलेले आणि जे कर्मचाऱ्यांचे पैसे होते समजा पेन्शनधारक असेल त्यांचे पैसे म्हणजे त्याच्यातून त्यांचे बिलाला करण्यात आलेलं आहे असं आमच्या कानावरती असं झालंय सर, याबद्दल आज झालंय का? सर असं का झालं? माझं म्हणणं आहे की ज्याचा पैसा त्याच्यातच त्याच कामाला आणि त्याचा पैसा तिकडं त्याचा पैसा इकडं मग ते काम खोळंबे होतील. मॅडम आज मनरेगाचं डिपार्टमेंट डायरेक्ट बंद आहे. आता मॅडम कसं झालं? आज आपल्या गावात मच्छर हे म्हणजे फवारणी बंद आहे. त्यावेळेस मलेरिया ग्रॅन्युलची फवारणी करायला पाहिजे ना आपण. त्याही पहिले आणि मॅडम यांनी काय केलं मागच्या याच्यामध्ये प्रशासन काळामध्ये अक्षरशः अंदाज उंदर काळामध्ये काय झालं अंदाज त्यांच्या मनातील ते काम केलं आणि याच्या टोपी म्हणजे ते काम करताय बाकी एक काम थांबतंय. त्याच्यामुळे शहराचे जे आज आपण नाव खराब होत आहे ना त्याच्यामुळे होतं. मॅडम माझ्या वादामध्ये ओपन स्पेस आपल्या नगरपालिका कमीत कमी 20 गाड्या भंगार होऊन चालतात. आपल्याकडे सर्व फक्त आणि सर पहिले आपल्या नगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या नगरपालिकेतच दुरुस्त व्हायच्या. आजकाल तर फक्त मला वाटतं लोक दिसत आहेत त्यांच्या हातात पानाडी दिसत नाहीये आणि थोडीशी गाडी खराब झाली की ती भंगारमध्ये टाकली जाते. म्हणजे हे पब्लिकचा पैसा हा पण वाया सर्वप्रथम माझी एक मागणी मॅडम जो हा निधीचा गैरवापर झालेला आहे त्याच्याबद्दल आपण चौकशी करावी आणि कारवाई करायला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यावरती जो एक अधिकारी आहे त्याच्यावरती कारवाई करावी. वापरण्यात आलेला आहे जो निधी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेला त्याच्यावरती आपण कारवाई करावी योग्य आपण जसे आदेश द्यावे मॅडम. घन कचरा प्रकल्प चालू होणार आहे. मग आताच्या कचऱ्याचं काय नियोजन आहे? कारण की ऑलरेडी हायवेला इतका कचरा आहे की तिथून जाणं सुद्धा मुश्किल आहे. तर त्याचं तुम्ही नगरपालिका बाहेर इथे आपल्याला चिठ्ठी दिसेल काय काम करतो तुम्ही मग आपल्या वार्डात तुम्ही काहीतरी त्याच्यावर चालू करावे. त्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की बजेट हा पैसा डम्पिंग ग्राउंड एक्झॅक्ट बरोबर आहे. परंतु हा जो पैसा आहे की इकडला तिकडला जो वापरला गेला त्याच्या संदर्भात आता पुढे असं करू नका. सर्व गाड्यांची चौकशी व्हा. इतक्या गाड्या घेतलेल्याही पाहिजे त्याचा काय उपयोग आहे वापरला सांगितलं गेलं पाहिजे बाबा या गाड्या वापरल्या तर कुत्र्याची गाडी आहे झाडांचा डॉक्टर कुठल्या झाडाला तुम्ही डॉक्टर कुत्र्याची गाडी आणली आपण किती पकडले कुत्रे व्हॅन आणली पण ती काम आमच्याकडे नाही. तिथं आरोग्य विभागाचं काम आहे आमचं ते हँडओव्हर करतो ना. हँडओव्हर किती केलं होतं गाडी किती हँडओव्हरची गाडी किती वर्ष झाले ते गाडी? किती वर्षाची गाडी 1 वर्ष झालं. सीसीटीव्ही पुढे अपार्टमेंट शेजारच्या एक वर्ष जास्त झालंय. मला वाढवतो हो ना. रोजचं वापरतो मग 1 वर्षापासून साहेब माझं एक अर्थ काय आहे की आपण गाड्या घ्या शहरात साहेब अजून तरतूद करा अजून गाड्या घ्या. पण गाड्या घेण्याच्या पहिले त्याच्यावरचे जे कर्मचारी लागणार आहे त्याची तरतूद करा. गाडी घेऊन आणून ठेवून देतात गाडी कशी पडेल जाते. आधी मॅनपॉवर उभी करा त्याच्यानंतर गाड्या धुतल्या जातात सगळं तुमचे काय सर्व आता मागच्या वेळेस ना जेसीबी इतके सामान घेऊन घेतलं पण त्याच्यावरचे जे लागणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो होता का आपल्याकडे तत्कालीन म्हणजे फालतू पैसा खर्च करायचा. खूप लोकाभिमुख कामं होतील त्याच्यावर पैसा खर्च करा. जनतेचे इतके जनतेच्या हितासाठी पैसा खर्च करा. तुमच्या इकडे का कोणाचे ज्यांनी पाहिजे त्यांना बंद करून गेले भुसावळमधून आणि माझी वसुंधरासाठी आपण तरतूद केलेली आहे.
माझी वसुंधरामध्ये फक्त शहरातल्या काही भिंती रंगवल्या गेल्या, बाकी काहीच केलं गेलं नाही. बाकी काय केलं गेलं त्याच्यात कुठं सुशोभीकरण झालं नाही. आणि ते बी नागपूरचं कोणतं पेंटर आले होते त्यांना तुम्ही तो ठेका दिला. त्यावेळेचे जे मुख्याधिकारी असतील त्यावेळेचे त्यांचं ते काय होतं गोडबंगाल आम्हाला माहिती नाही, परंतु त्याच्यावर जो पैसा खर्च झाला तो खरोखर सांगा भुसावळ शहरासाठी काय झालं? कोणातरी परमिट तुमचं आहे का ते? माझी वसुंधरा याच्या अंतर्गत त्याच्या पुढे असं काही करू नका. आणि माझी वसुंधरा शासनाचा पैसा आला. काही लेखी आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे एकच विषय आहे की मी ते वाहन हस्तांतरित केलं होतं. एका कुणाच्या साईडे गेला होता? हा? एका कुणाच्या साईडे गेला? टेंडर कोणी काढलं? पवार साहेब पवार साहेबांनी काढलं. मग ते कुठे आला? आणि फवारणी मग ते आले का मीटिंगला? म्हणजे तुम्ही ठेकेदाराने ताब्यात देता आणि तो जर वस्तू बिघडवून दिली परत तर मग त्याचं आणि तो करतोय की नाही करतोय हे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ना. सर्वात पहिले मलेरिया ग्रँट तुम्ही पाठवता कशी? अकाउंट सेक्शन पाठवता कशी? गावात डास नाहीये. तुम्ही राहता ना गावात सगळे भुसावळमधले लोक का बाहेरचे? फक्त मला साहेब मला ना, फक्त कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही फवारणी वगैरे व्यवस्थित केली, त्याच्यानंतर झालीच. झालीच नाही. कागदांवरती झाले फक्त आहे ना ते धूर उडवायची गाडी एक दुसऱ्या गावाला आली गोष्ट आहे का. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने फवारणी झाली पाहिजे ते ज्या पद्धतीने ते प्रत्येक जागी पावडर मारायचे ते झालंच नाही. मॅडम एक मीटिंग काढा भुसावळ शहरातून. फक्त कुठलेही विषय घेऊ नका. फक्त अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या समस्या आपण एकही विषय घेऊ नका. विषय अधिकाऱ्यांना जावा, म्हणजे अधिकारी सगळे जे काही कर्मचाऱ्यातून काम करतील ते योग्य करून घेतील. समस्या जाणून घेण्याकरता एक meeting बोलवा. सर्व नाहीतर शहरातल्या लोकांना नावं ठेवतात. ऑनलाईन तुम्ही पहा लोक एकमेकावर आपल्यावर विश्वास होत चाललाय. आपल्यावर विश्वास होत चाललाय लोकांचा. लोक आता आम्ही 2 महिने 1.5 महिने झाले निवडून आलो. लोकांची अपेक्षा असे की आता सगळं झालं पाहिजे. आपण याच्यासाठी तुमची गरज आहे, अधिकारी वर्गांची, कर्मचाऱ्यांची. चला पुढचा बजेट जाऊ. ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये किती खर्च झालेला आहे? सर अमृत योजनेमध्ये एक्झॅक्टली पण 46 कोटी खर्च आलेले आहे. टू मध्ये वन टोटल मागच्या चालू वित्तीय वर्षात मागच्या वित्तीय वर्षात नाही 1 रुपये खर्च झाला नाही. वन मध्ये दिलेले आपण एक नाही त्याच्या आधी झालेला आहे. सुधारित खर्च 25-26 खर्च दाखवताय ना. अंदाजे खर्च दाखवताय. सभा ही लेट सुरू झाली, परंतु नगराध्यक्षाने विनंती केली आणि आपण सभेला या ठिकाणी विराजमान झाले. सभा ही झाली. काय सांगाल? आज भुसावळच्या अर्थसंकल्पीय सभा आज 11 वाजता सुरू होणार होती. नगराध्यक्ष मॅडम ह्या एक तास लेट आल्या. त्यांनी आम्ही निघून जात होते, पण त्यांनी आम्हाला विनंती केली की तिला मान देऊ मीटिंगला गेलो. हसत खेळत सभा पार पाडली. शहराच्या विकासाचा प्रश्न होता. आम्ही मीटिंग केली आणि सह्या करून हसत खेळत मीटिंग पार पडली. नगराध्यक्ष व गटनेते सचिन चौधरी यांनी आम्हाला विनंती केली व त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. त्याबद्दल परत आम्ही सभेमध्ये गेलो व अर्थसंकल्पीय जे हे होतं भुसावळ शहराच्या संदर्भामध्ये ते आम्ही तिथं मांडला आणि त्या संदर्भात आम्ही मीटिंग अटेंड केली. काय विषय झालेले आहे? एकंदरीत चांगलंच या ठिकाणी अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरलेले होते. शहराच्या विकासासंदर्भात जी काही निधीचं ते नियोजन होतं त्या नियोजन संदर्भामध्ये प्रत्येक ह्याच्यावर आम्ही सखोल बोललो आणि ते सगळं चौकशी करून सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भात विचारणा करून त्याच्यात वाढीव किंवा कमी करणे याच्या संदर्भात आम्ही सर्व विषयांवर बोललो. त्याच्यावर लेखापालची सुद्धा सही नव्हती. हां, आज आम्हाला जे बुकलेट देण्यात आलं त्याच्यावर फक्त विवेक दांडे साहेब मुख्याधिकारी यांची सही आहे, परंतु लेखापाल अय्यूब तडवी साहेब यांची याच्यावर कोणतीही सही नाही. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. बिगड्या डोंगरच
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.